करण्याचं भाग्य मला लाभलं, ह्याचा मला अभिमान वाटतो, ह्याचा मला आनंद आहे. काही अडचणी आल्या, प्रशासकीय राजवटीमध्ये काम करत असताना आदिआयुक्त म्हटल्यावर विधी नाही. म्हटलं जर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आपल्याकडे निधी नाही ना, तर आपण कुलूपगाव महापालिका त्यांनी लागून मान्य केलं. आमच्याकडे इथं बसलेले अनेक लोक निवेदन घेऊन गेले, आयुक्तांनी मान्य केलं आणि तेव्हा 48 लाख रुपयाचा निधी महापौर साहेब त्या कालावधीमध्ये मिळाला आणि आम्ही महाराष्ट्र शासनाचा निधी गिरीश भाऊ आणि मुख्यमंत्र्यांच्या साह्याने जवळपास 1 कोटी, मला आकडे मी विसरते, काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा, त्याच्यातला 20% जीएसटी असतो, जवळपास 80 लाख रुपयाचा निधी आपण ह्या ठिकाणी दिला. आणि भाऊ मला सांगायला आनंद होतोय भुजबळ साहेब की ह्या ठिकाणी आर्किटेक्ट श्याम लोंढे यांनी सुंदर ह्या पुतळ्याचं जे डिझाईन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. हे वास्तू विशारद आहेत आणि ते ह्या समाजाचे आहेत. आणि आपल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं देखील भव्य दिव्य आपण तिथे लोक आणि त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे, लढा उभा करणारे माझे मार्गदर्शक आदरणीय लोकनेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर ह्या नाशिक जिल्ह्याचे कुंभमंत्री आणि प्रचंड मेहनती, म्हणजे कायम मी त्यांना म्हणत असते की तुमचा एक पाय मुंबईत असतो तर दुसरा पाय महाराष्ट्रात असतो, तर तुम्ही संध्याकाळून मुंबई नाशिकमध्ये असता. प्रचंड प्रमाणात प्रचंड लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचे संपर्क आणि कुंभमेळ्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, ज्यांनी नाशिकचा मागचा सिंहस्थ अतिशय यशस्वीरित्या हाताळला, ते आमच्या सर्वांचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार गिरीश महाजन साहेब. हा समिती उत्सव करत असताना साहेब, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सर्वांसाठी काम केलं आणि म्हणून सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना, मातंग समाजातील माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी आणि विनायक पांडे एक दिवस बसलो. सुरुवातीला ते लढण्याच्या भूमिकेमध्ये माझ्याशी आले, त्यांना वाटलं ताई आमचं नाव घेणार नाही. म्हटलं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी माझ्याकडे तुम्हाला लढायची गरज नाही, तुम्ही सांगाल तेवढी स्वागत समितीमध्ये नावं दिली. कालही मला काही रात्री 10 नावं आणून दिली, तुमची नाव कोण दिलं. आणि तुम्हाला सांगते की माझ्या स्वागत समितीचं अध्यक्षपद भूषवणारे आज ज्यांनी आणखी 50 जणांची किती 60 जणांच्या आमच्या सगळे मातंग समाजाचे, आमचे सगळे विविध भागामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये काम करणारे सर्व नेते, यांचं प्रतिनिधित्व ज्यांनी लिलया पेललं ते माझे बंधू, त्या स्वागत समितीचे अध्यक्ष विनायकरावजी पांडे, त्या नगरीच्या प्रथम महापौर, या नगरीच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरीताई आडके, सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्यामजी बरोबे, आमचे म्हाडाचे नाशिक शहराचे अध्यक्ष माझे बंधू रंजन भाऊ ठाकरे, समाधान भाऊ देवरे, ह्या प्रभागाचे सिनियर नगरसेवक माझे बंधू शाहूजी